नमस्कार. ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याची सुरुवात झाली. हिंदी सक्ती विरोधात विजयी मेळावा, नव्या युतीची नांदी, या सगळ्या गोष्टी आता काल घडलेल्या आपल्याला दिसत आहेत. महाराष्ट्रातच गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निर्माण झालेल्या जनभावनेने एक मोठं वळण घेतलं. आता मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन या मुद्द्यावर लढा दिला आणि अखेर राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईत भरवलेल्या असलेल्या विजय मेळाव्यात अनेक वर्षांनी ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच मंचावर आपल्याला दिसले, एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि तेच या मेळाव्याचं मुख्य आकर्षण ठरलं होतं. आता हिंदी सक्तीच्या विरोधात राजकीय वातावरण तापले असताना ठाकरे बंधू एकत्र आले आणि याला केवळ भाषिक अस्मितेचा मुद्दा म्हणून बाजूला काढता येणार नाही. हे राजकीय भूकंपाचे पूर्वलक्षण करू शकत नाही. या एकत्र येण्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे समीकरण तयार होण्याची शक्यता अधिक बलत्व झाली आहे. या प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी देखील केलेलं आपल्याला दिसत आहे. आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्तुती करत उद्धव म्हणाले, माझ्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. म्हणजे एकत्र भविष्यात देखील ते असणारच आहेत. तसेच आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. हे वाक्य केवळ कार्यक्रमापुरता न राहता भविष्यातील युतीची धागा इथून आपल्याला पेरताना दिसत आहे. आता सगळ्या लोकांच्या मनामधील ही गोष्ट होती. तर राज ठाकरे यांचा भावनिक सूर आणि इशारा देखील आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे की राज ठाकरे यांनी देखील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर सरकारला इशारा दिला. त्यांनी मराठीसाठी एकजूट टिकवण्याचा संदेश देखील दिला. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुन्हा साकारावं अशी इच्छा व्यक्त केली. या वक्तव्यामधनं स्पष्ट होतं की राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून मराठी अस्मिता केंद्रस्थानी असलेली नवी राजकीय ताकद आकार घेत असताना आपल्याला इथं भविष्यात दिसणार आहे. फडणवीसांना जे जमलं ते कोणालाही जमलं नाही असं सूचक टोला या कार्यक्रमात सर्वात चर्चेत राहिलेला संवाद म्हणजे राज ठाकरे यांनी केलेलं हे विधान. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. हे विधान राजकारणात एकाच प्रकारे उपरोधात्मक म्हणूया किंवा हास्य आणि व्यंग घेऊन आलेला असावं. याचा अर्थ सरळपणे घेतला तरी सूचक आहे. दोघे बंधू जरी भावनिक दृष्ट्या जवळ आले असले तरी त्यामागे राजकीय दबाव, सामाजिक भावना आणि परिस्थितीचा प्रभाव देखील आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. पण असो काहीही असो, दोन भाऊ एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकारण काहीतरी वेगळाच परिणाम इथे बघायला मिळणार आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रातील राजकारणासाठी मोठं परिवर्तन ठरू शकतं. एकीकडे भाजप शिंदे गटासमोर टक्कर देण्यासाठी ही नवी आघाडी तयार होऊ शकते, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीशी यांचे संबंध कसे राहतील यावरही लक्ष आता सगळ्यांचं लागलेलं दिसत आहे. विशेषतः मुंबई महापालिका, ठाणे, नाशिक अशा शहरी भागांमध्ये या युतीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असणार आहे. कारण की मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले दोघं भाऊ सगळ्यांनाच बघायचे होते. हिंदी सक्तीचा विषय म्हणजे केवळ भाषेचा मुद्दा नसून तो मराठी अस्मितेचा आहे. स्वाभिमानाचा लढा बनला. याचा लढायला जे काही निमित्ताने एकत्र आलेले ठाकरे बंधू केवळ एकच कार्यक्रमापुरता नव्हे तर यापुढे युतीच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहे. हे येणाऱ्या काही आठवड्यानंच आपल्याला स्पष्ट होणार आहे. मात्र एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की महाराष्ट्र सत्तेच्या समीकरणामध्ये मोठा फेरफार होण्याची शक्यता आता अधिकच स्पष्ट झालेली आपल्याला दिसते. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट माहिती आपल्या चॅनलला आपण देत असणार आहे. धन्यवाद.